आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। पण आमच्या संस्था टिकाव्यात, आमचे कारखाने टिकावेत, कारखान्यावरची आमची माणसं टिकावीत म्हणून आमचं राजकारण नाही आहे। आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण, जे येतील ते आमच्याबरोबर, नाही तर त्यांच्याशिवाय। आलात तर तुमच्या बरोबर, नाही तर तुमच्या शिवाय। राष्ट्रवादीमध्ये असलेली फूट ही कौटुंबिक फूट त्याला मानले जाते, म्हणून ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या पद्धतीचे त्यांचे संकेतही आहेत, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने स्टेटमेंट देतोय, म्हणून ते एकत्र येणं हे काही नवीन नाही। म्हणून उद्या राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करेल हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न ठरला। सत्तेशिवाय राहू शकत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस। मवियाची सत्ता गेल्यावर 2023 मध्ये अजित पवार भाजपला जाऊन मिळाले, तर आता महायुतीची सत्ता आल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा सत्तेचे वेध लागले। कारण भविष्यामध्ये दोनही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही असं विधान खुद्द शरद पवार यांनी केलंय। पुढे कसं जायचं, एकत्र यायचं की नाही, सुप्रिया आणि अजित यांनी ठरवावं। यापुढे मी सक्रिय राजकारणात नसल्यामुळे सुप्रियासह पक्षातील इतरांनी निर्णय घ्यावा। प्रश्न विलीनीकरणाचा नाही, कारण विचारसरणी कधी ना कधी एक होती। भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही। पक्षामध्ये दोन मतप्रवाह आहेत, एकाला वाटतं अजित सोबत जावं, दुसरा प्रवाह भाजपपासून दूर राहावं या मताचा आहे। आमचं दिल्लीतील खासदार सुद्धा एकाच विचाराने बांधले गेलेले आहेत। संसदेमध्ये विरोधी बाकांवर बसावं की नाही हा निर्णय सुप्रियाने घ्यावा। ती सगळीच कुटुंब जी आहे ती दुरावलेली आहेत एकमेकापासून, ती सगळी कुटुंब जर एकत्रित आली तर आम्हाला खरोखर मनापासून आनंद होईल। थोडं एक आशेचा किरण त्यांनी दाखवलेला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे त्यांच्या सुद्धा अनुभवाचा फायदा आम्हा सगळ्यांनाच मिळेल आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा शक्ती निश्चितपणे वाढणार आहे। मला नाही माहिती आमदारांचं, कारण मी ते कोऑर्डिनेशन करत नाही, मी खासदारांचं कोऑर्डिनेशन माझ्याकडे असतं आणि आठीच्या आठी खासदार जे निर्णय घेतील तो एकत्र घेतील आणि जो काय पक्षाचा निर्णय असेल। आता आमदारांचं माझं काही वैयक्तिक कोणाशीच बोलणं झालेलं नाही, त्याच्यामुळे उत्तमजी काय बोलले याची मला माहिती नाही, पण जे काय कोऑर्डिनेशन असेल ते पुढच्या काही दिवसामध्ये जसा हे सगळा क्रायसिस संपेल त्याच्यानंतरच चर्चा